बोले साधु साधु साधु। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्ध और उनके मानव हित कल्याणकारी धम्म के विषय में चर्चा करते हैं। विशेषतः वर्षावास काल में विभिन्न जगह पे जो धम्म का कार्यक्रम होता है, जितना हो सके उतना हम आप लोगों को प्रत्यक्ष दिखाते भी है। तो आज ये कार्यक्रम हम आप लोगों को ये भारत नगर स्थित प्रधान परिवार के घर में जो पुण्यानुमोदन कार्यक्रम हो रहा है, तो वो कार्यक्रम आप लोगों को दिखा रहे हैं। तो आइए आज का कार्यक्रम शुरू करते हैं। मना साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जमलेले सर्वबौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिका आहे। आज आपण या ठिकाणी यासाठी जमलेला आहात की या ठिकाणी प्रधान या परिवाराने या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी जलदान विधीच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकत्रित झालेत आहात, त्याबद्दल प्रधान परिवाराने तर्फे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण आलात या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, पुन्हा आपलं सर्वांचं अभिनंदन करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी मी अशी सूचना करतो की या ठिकाणी रामकिशन नारायण प्रधान वडील, मंगल रामकिशन प्रधान मुलगी आणि इनका पुण्यानुमोदन 14 वर्ष झाले त्यांना। अशा प्रकारे 14वी पुण्यस्मरण आपण साजरी करत आहोत। तेव्हा मी अशी सूचना करतो की या ठिकाणी पार्वती रामकिशन प्रधान पत्नी या दोन येऊन या ठिकाणी पूजा करतील अशी मी त्यांना सूचना करतो। या पीछे जाइए, उधर से आए तिकडे जाते ते त्यानंतर चलो दुसरे पिकी बाबासाहेब प्रधान भेट या लोक त्यांची पत्नी माला भी ले लो। पकड़ के हाँ टाका मना साधु साधु साधु। हाँ खालचं पण घ्यायचा दुसरा हरे नाम लेकर हाँ बस ये काय बा चला दीपा प्रधान आहेत का? हाँ चला लवकर दोन्ही लवकर या, दोघं जण पटापट पटपट या। एक जायचं एक यायचं। एक लोक पहिले कोणी या पहिले कोणी पहिले भगवंतांना, नंतर बाबासाहेबांना, नंतर खाली 3 जागेवर फुलं टाकायचे आपल्याला। हाँ या पहिले भगवंतांना पुष्पार्पण करायचे, नंतर बाबासाहेबांना, नंतर खाली 3 जागेवर फुलं टाकायचे। एक महीने के
ओके मना साधु साधु। और कौन बाकी है? हाँ विशाल रामकिशन प्रधान आहेत का? नाही आले? हाँ ठीक आहे चल जोगदर साहेब ये साहेब ना जा ये पलीकडून जा बाळा पलीकडून जा गडबड नका करू आरामाने बसा बसा खाली बसा एक हार घ्या तिथून आप एक हार एक हार ले लो तो हार आहे तिथून हाँ टाका आली करो मना साधु साधु साधु। हाँ बसा मना साधु साधु। हाँ यानंतर महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानंतर पुढचा जो कार्यक्रम आहे आपल्यातर्फे आणि माझ्या सर्वांच्या अनुमतीने मी बंदिलेला अशी विनंती करतो की त्यांनी पुढचा कार्यक्रम त्यांनी पार पाडावा अशी आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे मी बंदिलेला विनंती करतो। धन्यवाद। सर्वप्रथम बुद्ध धम्म संघ को वंदना करेंगे। सब लोग हाथ जोड़िए और जैसा मैं कहता हूँ वैसा ही बोलिए। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। सिर प्रार्थना कीजिए। ओकास वन्दामि वन्दे दारतेन कथं सबं अपराधं क्षमतु मे वन्दे द्वितीयम्पि ओकास वन्दामि वन्दे दारतेन कथं सबं अपराधं क्षमतु मे वन्दे तृतीयम्पि ओकास वन्दामि वन्दे द्वारकेन कथं सबं अपराधं क्षमतु मे वन्दे यमहं वदामि तं वदेत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ते शरणगमनं परिपूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयो मज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादयामि ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सब लोग हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिबार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरो प्रमुख, यहाँ उपस्थित उपासक उपासिकाएं और प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जुड़े हुए संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, विशेषतः कालकथित जो दिवंगत माता पिता के पुण्य स्मृति में आज ये विशेष ये कार्यक्रम कर रहे हैं। अभी पंचशील प्रार्थना किया, अभी परित्राण पाठ श्रवण करेंगे। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ इस परित्राण के अनुभव से दिवंगत माता पिता को सुगति प्राप्त हो, दुख मुक्त निर्वाण के लिए ये पुण्य हेतु हो, कारण हो। साथ ही साथ जीवित संपूर्ण परिवार बंधु बांधव सबके जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में खूब सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ या अमूल्य ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण पाठ करेंगे। श्रद्धा पूर्वक परित्राण पाठ सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। सब लोग ऐसे ही हाथ जोड़ के बैठना है।
समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदामं मुनिराजस शृण्वन्तु सग्गमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता परितधम्मश्रवणकालो अयं वदन्ता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विजयचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथे सत्ता देवमनुष्याणां बुद्धो भगवाइते स्वाकातो भगवता धम्मो खण्डिते को अकालिको यहि पार्श्विको वनैको वाचतां वेदितव्यो विन्योयेते सुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो सुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि आता पुरुषपुद्गला येष भगवतो सावकसङ्घो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो कञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसाते येतेन सचवज्रेण सोतिते होतु सर्वदा येतेन सचवज्रेण सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो येतेन सचवज्रेण होतु ते जयमङ्गलम् करणीयमत्तकुशलेन यन्तं सन्तं वदं अभिसमे च सकोजो च सुजो च सुवचो च समुद्वनतिमाने सन्दोषको च सुवरो च अपकेचो च सल्लौकौदे सान्देन्द्रियो च निपको च अपगपोकुलेषु अननुगेदो न च कुतं समाचरे किञ्चित् येन विन्यो परे उपवदय्यं सुखिनो वाक्यमिनो वन्तु सर्वे सता भवन्तु सुखिताः ये केचिपानभूताते तसावतावरावानवशेषा दीर्घावा एव मन्त्रवा मध्यमारसकानुकतोला देता वा एव देता ये च दूरे वसन्ति अभिदूरे भूता वा सम्भवेषि वा सर्वे सता भवन्तु सुखिताः न परो परन्निकुर्वेत नातिमन्येत कथचिनं काञ्चित् व्यारोचनापरिगसंज्ञा नान्यमन्यस्य दुःखमेचय
मातायतनियं पुत्रं आयुषा एकपुत्रमनुरक्षे एवं सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं वेतं च सर्वलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणम् उदङ्गदोषतिरियं च असंवादं अवेरं असपथं तीर्थं चरन्निसिन्नो वा शयानो वा यावता स विगतमेधो एतं सतिङादितेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो देतेन चानुपगमशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं नैजातु गावशय्या पुनरेते एतेन सचवज्रेण सोतिते होतु सर्वदा एतेन सचवज्रेण सबदुःख सबभय सबरोगो विनाशतो एतेन सचवज्रेण होतु ते जयमङ्गलम् पवतदीपतुल्याय सायुसन्ततियाकयं परूपमाय सम्पशन् पावय मरणसते महासम्पत्ति सम्पदा यथा शतमतायुध तथा अहं मरिष्यामि मरणं मम हेषते उपात्यासहे वेदं मरणं आगतं सदा मरणात्ताय ओकाशं वद को व्ययसते उपात्यासहे वेदं मरणं आगतं सदा मरणात्ताय ओकाशं वद को व्ययसते एषकं अनिवर्तन्तं सततं गमनो सुखं जीवितं उदयात्तं सूर्यो वियदावते वेजो बुबुल उत्सवो जलराजि परिकयं खातको वारिभूतस सबतापि अवार्यो सुयेषु तामपुञ्जिधे बुद्धिवोत्तेजिनाद्वयं खाते स्मरणं केपं कातुमादिशके कथा पाचयानं च वैकाल्य बाहिराजातु पादवा मरामोरं निमेषापि मरमानो अनुकनन्ते एतेन सचवज्रेण सोतिते होतु सर्वदा एतेन सचवज्रेण सबदुःख सबभय सबरोगो विनाशतो एतेन सचवज्रेण होतु ते जयमङ्गलम् दुःखपता च निदुःखभयपता च निभय शोकपता च निशोकवन्तु सर्वे पिपानिनो एतावता च मे सम्पदं पुण्ये सम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा पावनाभिरतावन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलवता पच्चेकानं च यं बलम् अरहन्तानं च तेजेन
रक्कं वन्दामि सर्वशो आकाशता च बुम्मत्ता देवानागमयितिगा पुण्यं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशता च बुम्मत्ता देवानागमयितिगा पुण्यं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ति। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ परित्राण पाठ अभी भी हमने श्रवण किया। अभी कार्यक्रम के अंत में हम थोड़ा सा धम्मदेशना सुनेंगे। सर्वप्रथम पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरो भंते जी थोड़ा सा धम्मदेशना करेंगे। मना साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय डॉक्टर निंदवस मंतेजी महास्तवीर यांना त्रिवार अभिवादन करून आपण या ठिकाणी जमलेला आहात। पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल प्रधान परिवारातर्फे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। म्हणून या ठिकाणी आपण जे काल कथित झालेले आहेत आपल्यातून निघून 14 वर्ष झालेले आहेत त्यांची आज पुण्यस्मरण आहे। म्हणून या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल प्रधान परिवारातर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहतो अशा प्रकारे मनुष्याचं जीवन हे बेभरवशाचं जीवन आहे। म्हणून मनुष्याचं एक क्षणामध्ये काय होईल याचा मात्र काही अंदाजा लागत नाही, काय सांगता येत नाही। म्हणून भगवान बुद्ध म्हणतात अशा प्रकारचं जीवन की जे आपल्याला भरोसा देता येत नाही अशा प्रकारचं जीवन आपण जगत आहोत। आपण सुद्धा आपल्या जीवनाचं सुद्धा तेच आहे। म्हणून आपण किती दिवस जगाल किती दिवस सुखरूप राहू याची काही मात्र गॅरंटी नाही। म्हणून भगवान असं म्हणतात की जे आपल्यातून गेले त्यांच्यासाठी आपण आसू गाळले नाही पाहिजे, रडलं नाही पाहिजे, पडलं नाही पाहिजे। तर काय केलं पाहिजे तर आपण त्यांच्या नावाने दानधर्म केलं पाहिजे। एकदा काय झालं की एक भिक्षू एका जंगलामध्ये राहत असताना तो ध्यान साधना करत असताना त्या ठिकाणी साधना करत 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 ते त्या ठिकाणी एक नग्न बाई त्याच्यासमोर उभी राहिली आणि उभी राहिल्याच्या नंतर तिच्या हालचालीवरून बंतेजीचे डोळे उघडले गेले आणि उघडल्याच्या नंतर बंतेजीनं पाहिलं की त्या बाईच्या अंगावर कोणत्याही प्रकारचं वस्त्र नव्हतं, अगदी नंग परिस्थितीत ती उभी होती। असं म्हणल्याच्या नंतर बंतेजीने विचारलं की तू माझ्यासमोर नग्न उभी आहेस, तू कोण आहेस? तेव्हा ती म्हणाले की बंते मी तुमच्या 7व्या जन्माची बहीण आहे। असं म्हणल्याच्या नंतर बंते म्हणलं माझ्या 7व्या जन्माची बहीण, मग हे तुझं हे कशा प्रकारे झालेलं आहे, ही अवस्था तुझी कशामुळे झालेली आहे की तू नग्न आहेस? ती म्हटली हे बंते माझ्या पापकर्मामुळे मी या प्रेत योनीमध्ये उत्पन्न झालेली आहे आणि उत्पन्न झाल्यामुळे मला जे काय खायला प्यायला मिळतं तर त्यामध्ये जेव्हा मी पाणी पिते त्यामुळे इष्टा येऊन पडते, गंदगी येऊन पडते, मी पाणीसुद्धा पिऊ शकत नाही आणि मला अशा प्रकारे भोजनाचं जर अशा प्रकारे खायचं जर असलं तर त्या ठिकाणी सुद्धा गंदगी येऊन बसते आणि मी ते भोजनसुद्धा चांगल्या प्रकारे करू शकत नाही, अशी माझी दैनंदिन अवस्था आहे। बनते मी अतिशय दुःखात पडलेली आहे। तेव्हा बंतेजी विचारतात मग तुझ्यासाठी मी काय करायचं? असं म्हटल्याच्या नंतर बंतेजी म्हणतात की बंतेजीला म्हणते की बंते आपण जर माझ्या नावाने जर पुण्यकर्म केलं आणि ते पुण्यकर्म करून जर आपण मला
अशा प्रकारचे दान धर्म करून माझ्या नावाने जे काय पुण्य परित्राण पाठ आपण जर घेतला तर तुम्ही कालांतराने मात्र अशा प्रकारे मी या दुःखातून कायमचे मुक्त होऊ शकते असं तिनं आपल्या भावाला म्हणजे बंतेजीला सांगितलं. बंतेजी म्हटले काय हरकत नाही, मी करेल तसं. तेव्हा ते मात्र ती गुप्त झाली आणि निघून गेली. बंतेजी घरी आले, कुटीवर आले. त्यांनी अनेक प्रकारचे दान धर्म पैसा वगैरे इकठ्ठा केला आणि इकठ्ठा केल्याच्या नंतर 4-8 दिवसांनी लगेच परित्राण पाठ घेतला आणि अनेक प्रकारच्या भिक्षूंना बोलून व आपले जे नातेवाईक आहेत त्यांना बोलून परित्राण पाठ घेतला आणि घेतल्याच्या नंतर सर्वांना अशा प्रकारे भिक्षूंना भोजनदान दिलं, आर्थिक दान दिलं, त्याच्यानंतर अष्टपरिस्काराचं दान दिलं आणि एवढंच नाही, अशा प्रकारे सर्वांना तृप्त करून तिच्या नावाने ते दानधर्म केला. दानधर्म केल्याच्या नंतर पुढे अशी एक अवस्था आली की ती मात्र काही दिवसांनी बनते त्याच झाडाखाली ध्यान साधना करत असताना त्या ठिकाणी ती उभी राहिली आणि उभी राहिल्याच्या नंतर तिच्या हालचालीवरून बंतेजीचे डोळे उघडले गेले आणि उघडले गेल्याच्या नंतर बंतेजी तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात की तू कोण आहे. असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणते की बंते मी तुमच्या 7व्या जन्माची बहीण आहे. बंतेजी विचारतात की तू पूर्वी मला जे भेटली होती त्यावेळेस लग्न होती, आता मात्र तुझ्या अंगावर एवढे काही दागिने वस्त्र आणि एवढे काही म्हणजे भारी भारी वस्त्र आहे तुझ्या अंगावर, तर तू कोण आहे. तर ती म्हटली बंतेजी मी तुमचीच बहीण आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या नावाने जे काही दान कर्म केलेलं आहे आणि त्या दानकर्माच्या पुण्य प्रभावाने मी मात्र दुर्गतीतून च्युत होऊन अशा प्रकारे आज देवलोकामध्ये उत्पन्न झालेले आहे. माझ्या अंगावर जे काय तुम्हाला वस्त्र दिसतं, दागिने दिसते, अनेक प्रकारचं सोनं चांदीने हिरे मोतीने नडलेले दिसते, याचं एकच कारण आहे की तुम्ही माझ्या नावाने जे काही दान धर्म केलेला आहे त्या दानाचा तो प्रभाव आहे आणि माझ्या अंगावर एवढं सोनं चांदी जे आहे आणि मला राहण्याची सुद्धा असा फार मोठा बंगला आहे की ज्याच्यामध्ये मला कोणत्याही प्रकारची कमी नाही. असं म्हणल्याच्या नंतर बंतेजी म्हणतात की ठीक आहे, काय हरकत नाही. असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणते की बघ बनते, मला असं काय या दानाच्या पुण्य प्रभावाने जे काही मिळालं तर माझ्यावर एखाद्या राणीच्या अंगावर काय सागागिने काय वस्त्र असतील एवढी वस्त्र माझ्या अंगावर आहेत आणि आपण मात्र अशा प्रकारे दान केल्यामुळे मला हे सगळं वैभव प्राप्त झालं. म्हणून पूर्वीची परंपरा आहे, आपल्या अगोदरही परंपरा होती, आता आहे, अनेक जाती धर्माच्या लोकांमध्ये परंपरा आहे की जे लोक आपल्यातून निघून जातात तर त्यांच्या नावाने ते दानकर्म करत असतात. मग आपण अशा प्रकारे आपण पाहतो त्यांना दानकर्म करतो, 13वं घालतं, कोणी 7व्या दिवशी घालतं, कोणी 12व्या दिवशी घालतं, कोणी 3ऱ्या दिवशी घालतं. याचं कारणच ते आहे की त्यांच्या नावाने जे काय आम्ही पुण्य करतो या पुण्याच्या प्रभावाने ती दुर्गतीला न जाता, प्रेतयोनीमध्ये न जाता, अधोगतीला न जाता ते त्यांचं पुण्य प्राप्त आहे, त्या पुण्याच्या प्रभावाने त्यांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठी ते पुण्य करत असतात. या आस्ती प्रथा नाही, या अनेक जाती धर्मामध्ये प्रथा आहे. त्याचं एकच कारण की ते दुर्गतीला न जाता सद्गतीला प्राप्त व्हावं यासाठी ते दान धर्म केलेला जातं. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये सुद्धा अशी प्रथा आहे की या ठिकाणी बोलून आपण पुण्यस्मरण करतो. मग हे 14वं पुण्यस्मरण आहे. मग त्यांच्या नावाने जे काही उत्पन्न झाले असेल ते सुद्धा त्या ठिकाणी जर दुःखद स्थितीमध्ये जर उत्पन्न झाले असतील त्यांना सुखदगती प्राप्त व्हावी म्हणून अशा प्रकारचे जे मुलं आहेत, आई आहे, त्यांची पत्नी आहे, या सर्वांनी अशा प्रकारे बंतेजीला बोलून या ठिकाणी परित्राण पाठाचं आयोजित केलेलं आहे आणि परित्राणाचं आयोजन करून अशा प्रकारे अनेक प्रकारच्या पाहुण्यांना बोलून त्यांनासुद्धा भोजनदान, त्यांनासुद्धा अशा प्रकारे आणि बंतेजीला बोलूनसुद्धा अशा प्रकारे भोजनदान आणि त्यांना वंदना झाल्याच्या नंतर हा सगळा कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांना फळाचं दान, आर्थिक दान, चिवराचं दान, जे काय आपल्याला देता येईल त्याप्रमाणे ते दान करतात. याचं कारण एकच आहे की जे आपल्यातून निघून गेलेले आहेत, काल कथित झालेले आहेत, मृत्यूला प्राप्त झालेले आहेत, या लोकांना ती दुर्गतीला झाले असतील ते सद्गतीला जावं यासाठी हा सगळा खटाटोप आहे. म्हणून आपण सुद्धा जे काय आपल्या वडील यातून निघून गेले तर त्यांच्या नावाने जे काय बंतेजीला बोलून जे सुंदर भोजन देऊ अशा प्रकारे आपण पाहुण्यांना बोलून त्यांनासुद्धा भोजन देऊन अशा प्रकारे हे दान कर्म आपण त्यांना डायरेक्ट न देता दानाच्या रूपाने आपण देत आहोत
आणि दानाच्या रूपाने दिले त्यानंतर हे दान त्यांना प्राप्त होतं आणि ते जर दुर्गतीला प्राप्त झाले असतील तर ते सद्गतीला प्राप्त होतात. जसं या भंतेजीची बहीण जी दुर्गतीला प्राप्त झाली होती आणि त्या भंतेजीने तिच्या नावाने जे काय दानधर्म केलं आणि त्या दानाच्या प्रभावाने ती देवलोकामध्ये उत्पन्न झाली. अशाच प्रकारचा भाव आताही आहे. म्हणून आमचे जे काय वडील आहेत, आमचे काय जे काय आप्त आहेत, आमच्यातून जे निघून गेलेले आहेत, त्यांनासुद्धा अशा प्रकारची सद्गती प्राप्त हो. ते सुद्धा अशा प्रकारे दुर्गतीतून च्युत होऊन अशा प्रकारे देवलोकामध्ये उत्पन्न होतील. त्यांनासुद्धा त्या ठिकाणी सुख आणि शांती मिळावी यासाठी हा सगळा परित्राण पाठ आहे. आणि या ठिकाणी म्हणते ज्याला बोलून जे पुण्यस्मरण आपण करत असतो त्याचं एकच कारण आहे. दुसरी गोष्ट भगवंताने ही सांगितली की जसं आपण बुद्ध घ्यायला जातो, बुद्ध दर्शनाला जातो, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जे काय आपले कालकथित झालेले आहेत, जे काय आपले आजोबा असतील, पंजोबा असतील, वडील असतील, आजोबा असतील, त्यांचे काही आजी असतील, तर त्यांच्या नावाने जिथं कुठं आपण जातो तर त्या ठिकाणी संकल्प केले जातो. काय संकल्प केले जातो की त्या ठिकाणी वंदन केले त्यानंतर की म्हणते या ठिकाणी माझे आई वडील, माझे आजोबा पंजोबा जे काल कथित झालेले आहेत तेव्हा त्यांच्या नावाने मी 500 रुपये दान करते किंवा 200 रुपये दान करते. या पुण्यप्रभावाने ते जर दुर्गतीला प्राप्त झाले असतील तर ते सद्गतीला प्राप्त हो असे मात्र या ठिकाणी संकल्प करून त्या ठिकाणी दान धर्म केला जातो. असं अनेक जागी आहे. आपण पाहतो बुद्धगयाला जेव्हा आपण दर्शनाला जातो तेव्हा आपल्या आईवडिलाच्या नावाने कोणी भगवंताला चिवर दान करतं, कोणी फुलं दान करतं, कोणी पैशाचं दान करतं, कोणी चिवराचं दान करतं, कोणी अनेक नाना प्रकारचं दान करतात. आणि एवढंच नाही तर आर्थिक दानसुद्धा त्या ठिकाणी देतात. एवढंच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की आपल्या या दानाच्या प्रभावाने ते जर दुर्गतीला प्राप्त झाले असतील तर त्यांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठी आपण ते दान कर्म करत असतो. याला म्हणतात संकल्प. आपण केला किंवा नाही केला हे मला माहीत नाही, परंतु कुठेही जेव्हा आपण नवीन जागेमध्ये जातो आपलं हे आद्य कर्तव्य बनतं की जे काय आपल्यातून गेलेले आहे, कालकथित झालेले आहेत, तर त्यांच्या नावाने अशा प्रकारे संकल्प करून जे काही आपल्याला यथाशक्ती दान देता येईल त्या ठिकाणी ते दान करतात. आणि त्या दानाच्या प्रभावाने माझे आई वडील, माझे अनेक प्रकारचे आप्त जे काही गेले असतील अगोदर त्या सर्वांना या दान पुण्याच्या कर्मफळाने ते सद्गतीला प्राप्त व्हावं यासाठी असा संकल्प करून ते दान देतात. असे अनेक ठिकाणी जातात लोक, तर ते अनेक प्रकारचं दान धर्म करत असतात. जिथं कुठं जातात तिथं आपण त्या भगवंताला मात्र अशा प्रकारे चिवरदान, आर्थिक दान, फळदान, फुलदान अशा नाना तरीकेचं आपण दान देऊ शकतो. हे सगळं दान त्यांना डायरेक्ट न देता आपण अशा प्रकारे जर दान दिलं तर ही इनडायरेक्ट दान जे आहे हे त्यांना प्राप्त होतं. आणि ते जर दुर्गतीला प्राप्त झाले ते सद्गतीला प्राप्त होतात, निर्वाण प्राप्त होते, या देवगतीला प्राप्त होतात. म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारचं दान त्यांच्या नावाने दिलं पाहिजे. आणि वेळोवेळी त्यांचं स्मरण करून अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून अशा प्रकारे पै पाहुण्यांना बोलून भोजनदान, भंतेजीला भोजनदान, अनेक प्रकारचा परित्राण पाठ घेऊन आणि ते जे काही पाण्याला साक्षी सांगतो पण जे विधी करतो तर ते सुद्धा विधी करणं गरजेचं असतं. म्हणून अशा समयाला अशा टायमाला आपण मात्र भंतेजीला अगोदर बोलून त्यांना निमंत्रित करावं आणि अशा प्रकारचा प्रयत्न आयोजित करून आणि पुण्यस्मरण बार बार आपण करत राहावं जेणेकरून ते सद्गतीला जातील. एवढंच मात्र आहे, कारण त्यांनी आपल्यासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहे, परंतु ते आपल्यातून गेलेले आहेत. त्यांना आपण डायरेक्ट मदत नाही करू शकत, परंतु अशा रूपाने त्यांना मदत करू शकतो. आणि या दानाच्या प्रभावाने ते सद्गतीला प्राप्त होतात, ते सुद्धा सुखी राहतात, आपण सुद्धा सुखी राहतो. म्हणून बार बार असे कार्यक्रम आयोजित करून जोपर्यंत आपल्याला त्यांचं स्मरण आहे तोपर्यंत असे कार्यक्रम आपण करत राहिलं पाहिजे. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. आणि मी भंतेजीने मला बोलण्याची थोडी संधी दिली तेव्हा मी भंतेजींचे आभार मानतो. आपण सुद्धा या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा किंवा आपल्याला जेवढं काय बोला तेवढं फार थोडं आहे. म्हणून अशाच प्रकारचं प्रवचन या ठिकाणी भंतेजी पुढं देणार आहेत. आपण सुद्धा ते प्रवचन ध्यान देऊन ऐकायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं सोनं बनवायचं आहे. एवढंच चालून मी सांगत नाही तर आपण अनेक प्रकारचं विहारामध्ये आलं पाहिजे. विहारामध्ये आणून आपल्याला कमसे कम निदान 10% तरी धर्माचं ज्ञान असलं पाहिजे. धर्माचं ज्ञान जोपर्यंत नाही तोपर्यंत मात्र आपण सद्गती प्राप्त नाही करू शकत. आपण अशा प्रकारे चांगल्या रस्त्याने लागू शकत नाही. म्हणून आपल्या मुलाबाळांना
आपण स्वतः विहारात आलं पाहिजे. आणि जे काय आपल्याला व्यसनं असतील किंवा जे काही बिडी गाड्याचे व्यसनं असतील ते सुद्धा विहारात येऊन आपले ते कमी होतात. पण जोपर्यंत आपण विहारामध्ये जात नाही तोपर्यंत व्यसनं कमी होत नाही. तुम्ही जर असं म्हणलं की बनतेजी माझा नवरा फार सिगरेट पितोय, जरा कमी होऊ द्या, काहीतरी आशीर्वाद द्या, परंतु भगवान बुद्ध म्हणतात अशा आशीर्वादाने काही होत नाही. तर त्याकरता तुम्हाला विहारात यावं लागतं. आणि जे काय तुमचं बिडी सिगरेट जे काय तंबाखू जे काय असं हे विहारात आल्याशिवाय तुम्हाला मात्र ते त्याच्यातून सुटका होत नाही. म्हणून आशीर्वादाने ह्या जे काय तलपी आहेत ह्या आपल्या दूर होत नाहीत. म्हणून विहारात आलं पाहिजे. आणि विहारात बनते जे सांगतात त्याप्रमाणे प्रवचन देतात. आणि आस्ते आस्ते सोडता ही बिडी सिगरेट तंबाखू गुटखा त्याच्यानंतर सुपारी जे काय असेल ते आपलं व्यसन जे आहे ते कमी होतं. म्हणून जरा विहारात आपण आलं पाहिजे. विहार आपल्या जवळ आहे, विहार आपल्या घराजवळ आहे. तेव्हा 5-10 मिनटं सगळं करून अर्धा घंटा आपण विहारात येण्यासाठी टाईम काढला पाहिजे. आणि आपल्याला सकाळी संध्याकाळी जर ध्यान साधना करता आली तर आपण मात्र ध्यान साधनेला आलं पाहिजे. या ध्यान साधनेमधून ज्या लोकांना तलप आहे, जे लोक दारूचं व्यसन करतात, ड्रगचं व्यसन करतात, अनेक प्रकारचे व्यसनं करतात, या व्यसनातून त्यांची सुटका होते. म्हणून ते काय अशा प्रकारे जोपर्यंत आपण हळूहळू धर्माचा अभ्यास करत जाऊ, अशा प्रकारे विहारात जात जाऊ, अशा प्रकारचे कार्यक्रम घेत जाऊ, तर या कार्यक्रमाला आपला माहोल बनतो. आणि माहोल बनल्याच्या नंतर आपण मात्र सणे थोडं का होईना या व्यसनापासून दूर होत चालतो. आणि आपलं माणसाचं जीवन हे मात्र पवित्र होत चालतं. म्हणून आपण पवित्र जीवन होण्यासाठी आपण विहारात मात्र लवकर आलं पाहिजे. कारण विहारामध्ये या सगळ्या गोष्टी चालतात. आपल्याच विहारात अशा प्रकारचे उदाहरणं आहेत की ते लोक विहारात नेहमी येतात. आज त्यांच्या दारू सुटल्या, बिड्या सुटल्या, सिगरेट सुटलं, तंबाखू सुटली, एवढे मोठे लोक त्या ठिकाणी सुधारले. तर आपण सुद्धा जर आपल्याला कोणाला जर तकलीफ असेल किंवा दारूचं व्यसन कोणाला असेल तर त्याने अवश्य मात्र विहाराचा रस्ता धरावा. आणि विहारामध्ये येऊन आपल्याला जर सकाळी संध्याकाळी 5 वाजता कोण्या व्यक्तीला काम राहत नाही. म्हणून सकाळी 5 वाजता उठा, विहारात या, 5 ते 6 ध्यान करा आणि आपल्या कामाला लागा. कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. म्हणून जी काही विपश्यना करायची तर सकाळी तुम्ही 4 वाजता जरी आले आणि 4 ते 5 वाजता साधना केली तर हे सगळे व्यसनं जे आहेत हे सगळे संपून जातात. आणि आस्ते आस्ते माणूस निर्व्यसनी बनतो, धर्मवान बनतो आणि संत बनतो. जेव्हा माणूस संत बनतो तेव्हा माणसं त्याच्याकडे पाहून त्याचे पाय धरतात, त्याचं सुद्धा वंदन करतात. म्हणून आपल्याला जर संत बनायचं असेल तर आपल्याला मात्र विहारात येणं गरजेचं आहे. आणि विहारात येणं गरजेचं यासाठी आहे की जे काय आपण जे काय खातो पितो त्यावर मात्र अवश्य कंट्रोल येतं. अरे एवढंच नाही तर आपल्या जेवणावर सुद्धा आपलं कंट्रोल होतं. म्हणून अशा प्रकारे आहार आपण किती घ्यावा, कशा प्रकारे खावा आणि कशा प्रकारे नाही खावा हे सुद्धा जेवणाच्या सुद्धा प्रती आहेत. आणि म्हणून आपण जेवण कसं करायचं, पोट किती खाली ठेवायचं हे भगवंताने सांगितलं. भगवान बुद्ध म्हणतात की जे लोक भोजन 4 पोळ्या खातात तर त्यांनी 3 पोळ्या खाऊन हात आखाडला पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांनी 1/4 हिस्सा 2400 घंटे खाली ठेवला पाहिजे. भोजनसुद्धा भगवंताने सांगितलं की त्याची सुद्धा मात्रा आपल्याला आली पाहिजे. आणि ती मात्रा आपल्याला तेव्हाच येते जेव्हा आपण भंतेजीकडे येतो, विहारात येतो, प्रवचन ऐकतो, ध्यान साधना करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. आणि आपण सुद्धा एक दिवस संत म्हणून असं प्रकारे आपण संत म्हणून मिळू शकतो. म्हणून आपल्याला विहारात येणं गरजेचं आहे. माझी एवढीच या ठिकाणी सूचना राहील की आपण सुद्धा मात्र विहारात यावं. आणि जे काय आपल्याला मात्र माणूस म्हणून जगायचं असेल, आपल्याला जर आपल्या शरीराचं नुकसान वाचवायचं असेल तर आपल्याला विहारात येणं गरजेचं आहे. या व्यसनाच्या पायी तंबाखू जर आपण खात असाल तर त्याला कर्करोग होतो. आणि जर आपण दारू पित असाल तर अनेक प्रकारचे आतडे सडतात, अनेक प्रकारच्या त्याच्यापासून बिमाऱ्या होतात आणि अनेक प्रकारचं जीवन आपलं उद्ध्वस्त होतं. आणि एवढंच नाही तर माणसाचा जो दारू माणूस पितो तो पूर्ण जीवन जगत नाही तर अर्ध्या मधातच त्याचा मात्र या रोगाच्या पायी त्यांचा मात्र अंत होतो आणि घर मात्र बेचिराग होऊन जातं. म्हणून अशा प्रकारे जर आपल्याला जर या ठिकाणी आपल्याला स्वतःला जर वाचवायचं असेल, घर वाचवायचं असेल, पैसा वाचवायचा असेल आणि अशा प्रकारे आपल्याला देव म्हणून जर जगायचं असेल तर विहाराशिवाय दुसरा चारा नाही. म्हणून मी आपली आशा करतो की आपण लोकांनी सुद्धा विहारात या. विहाराकडे पाठ फिरू नका. कारण विहार एक असं आहे की ते आमच्या जीवनाचं सार्थक करतं.
सोनं बनवतं. म्हणून आपल्या जीवनाचं प्रत्येकाने सोनं बनवलं पाहिजे, विहारात आलं पाहिजे. आणि आपल्या जीवनाच्या बरोबरच आपण मात्र आपल्या मुलाबाळांची सुद्धा आठवण ठेवली पाहिजे की मी जर अशा प्रकारे बाद झालो तर माझ्या मुलाबाळाचं काय, माझ्या घरादाराचं काय, माझे म्हातारे आई वडील त्यांचं काय, तर याचा विचार करून आपण विहारात आलं पाहिजे. आणि आपण आपल्यावरच अनुकंपा न करता आपल्या सर्व घरादारावर अनुकंपा करावी. एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो. आणि भंतेजींनी मला ती काय बोलायची संधी दिली त्याबद्दल मी भंतेजीचे आभार मानतो. आपणही प्रवचन ऐकून घेतलं. या ठिकाणी मी थांबतो. सर्वांनी म्हणा साधू साधू साधू. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना आयुष्यभर सुख आणि बलाची प्राप्ती हो. खूप मंगल हो, खूप कल्याण हो. साधू साधू साधू. यानंतर म्हणजे मोठे भंतीचे आहेत या ठिकाणी, ते सुद्धा आपल्याला धम्मदेशना देतील अशी आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे भंतेजीला मी विनंती करतो की आम्हाला धम्मदेशना देऊन उपभोग करावं अशी मी भंतेजीला विनंती करतो. थोड़ा सा ही धम्मदेशना सुनेंगे. सब लोग हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु. पवात दीपतुल्याय सायो संतात्याखयं परोपमाय संपासं पावय मरणासति. महाकारुणिक तथागत बुद्ध को त्रिबार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्यात धम्म को त्रिबार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिबार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के कार्यक्रम में उपस्थित भिक्षु संघ, श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं. महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं जब तक जीवन है तब तक हमें खूब पुण्य करना चाहिए, खूब धम्म करना चाहिए. जितना हो सके उतना गलत अकुशल पाप से दूर रहना चाहिए, क्योंकि ये जीवन हमेशा रहने वाला नहीं है. कब कहाँ कैसे ये जीवन खत्म होगा पता ही नहीं चलता. इसलिए तथागत बुद्ध अनित्य भाव को याद दिलाने के लिए, मरणानुस्मृति भाव को याद दिलाने के लिए तथागत बुद्ध कहते हैं पवात दीप तुल्याय. यह हमारा जीवन जो है खुले मैदान में जल रहे दिए के समान है. सायो संततियाखयं परोपमाय संपसं भावय मरणासति. जो खुले मैदान में वो जल रहे दिए, थोड़ा सा भी कहीं से भी हवा आया तो वो दिए बुझ जाता है. वैसे ही हमारा जीवन भी एकदम संतुलन में चलना चाहिए. थोड़ा भी बैलेंस बिगड़ गया तो बीमार पड़ना, अनेक अनेक रोग उत्पन्न होना और कब कहाँ कैसे ये जीवन का खत्म होना पता ही नहीं चलता. इसलिए तथागत बुद्ध कहते हैं पावय मरणासति. मरना है ये बात याद रखो. विज्जु बुबुल उत्सावो जलराजे परिखयं. जैसे पानी में ऊपर से पानी का फोर्स उसमें गया तो वहाँ बहुत अच्छे अच्छे बुलबुल बुलबुल निकलता है. उसमें पंचरंगी कितने अच्छे अच्छे बुलबुल निकलता है. पर वो कितना भी अच्छा हो, थोड़ा आगे चलते चलते पट 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 वो फूट जाता है, खत्म हो जाता है. उसी तरह हम भी कितना भी अच्छा रहने दो, कितना भी बलवान रहने दो, कितना भी धनवान रहने दो, कितना कैसा भी रहने दो, ज़्यादा समय न बीते ही ये जीवन भी खत्म होने वाला है, हमेशा नहीं रहेगा. ये विकास
हाँ, ये उपासक हाँ बलवान है, ताकतवर है, हमेशा वैसा रहने वाले है क्या? उसी का भविष्य है या उपासक उनके पिताजी वहाँ देखो वैसा होने वाला है। हाँ, पहले छोटे छोटे प्रज्ञा जैसे, फिर बड़े हो गए, फिर बूढ़े हो गए, फिर एक दिन मर गए। ये तो कोई कोई बुढ़ापे तक जीता है। हाँ, बहुत सारे तो माँ के पेट में ही मर जाते हैं, कोई तो जन्म होते ही मर जाते हैं, कोई बालक काल में मर जाते हैं, कोई जवानी में, कोई अर्ध वयस्क में, बुढ़ापे में तो मरना है ही। और ये जीवन भी इतना भी लंबा नहीं है। हाँ, कब देखो आप लोग, कब बचपना आप लोगों का गया खत्म ही पता ही नहीं चला, बचपना खत्म हो गया है ना। अभी कब बुढ़ापा आएगा पता ही नहीं चलेगा, और कब छोड़ने का समय आएगा पता ही नहीं चलेगा। अगर हमें मरना पड़े, हाँ अभी के अभी हमें मरना पड़े, हम तैयार है क्या? तैयार है क्या? इतना काम बाकी है, शायद घर का काम भी बाकी होगा, है ना। इतना काम पड़ा है, अरे अभी तो बच्चे छोटे छोटे हैं, उन लोगों को पढ़ाना है, लिखाना है, हाँ उन लोगों को बड़ा बनाना है, उन लोगों का शादी वादी करवाना है, उन लोगों को अलग अलग घर पे रखना है, ये करना है वो करना है, कितना कितना न जाने कितने पैसे तो छुपा छुपा के बचा के रखे होंगे, हाँ ताकि भविष्य के लिए चाहिए करके। हाँ, न जाने क्या क्या प्रॉपर्टी लेके रखा होगा, सोना, जगह जमीन, है ना, ये वो, मतलब इतना इतना लंबे समय तक के लिए प्लान करके रखते हैं। पर यकीन मानिए, मृत्यु आते समय आपको नोटिस देके नहीं आएगा कि देखो अभी 1 घंटे में मैं आ रहा हूँ, जो जो करना है करो, या नहीं तुम बहुत पुण्यवान हो, तुम्हें 1 दिन का मोहलत देता हूँ, जो जो करना है करो, या 7 दिन का मोहलत देता हूँ, जो जो करना है करो। ऐसा करके आएगा क्या? अच्छा होता ना, कम से कम 1 घंटा भी मिलता तो अरे मेरे पास ये पैसा है, ये तुम रखो, ये तुम रखो, ऐसे ऐसे करो, ऐसे ऐसे करो, हाँ तुम ऐसा करो वैसा करो, सबको बता के 1 घंटे में निपटा के शायद हो भी जाता। पर वो भी टाइम नहीं मिलता, जब आता है ऐसे आता है कि उसको कुछ करने का मौका ही नहीं मिलता। मौका मिलता भी कैसे? यहाँ बड़े से बड़े बीमारी, हाँ बड़े से बड़े रोग से मरने वाले लोग भी मरने तक वो ये सोचते ही नहीं कि मैं मर रहा हूँ या अभी मरूंगा, वो सोचेगा ही नहीं। बड़े से बड़े बूढ़े हो चुके लोग भी जब हाँ ये बीमार पड़ेंगे, वो सोचेगा ही नहीं कि मैं अभी मर रहा हूँ। हाँ, उसको तो लगेगा मैं अभी ठीक होऊंगा, दवा गोली लूंगा, ठीक हो जाऊंगा, फिर से मैं ये काम करूंगा वो काम करूंगा, ऐसा ही प्लान करके बैठते हैं। मरेंगे कोई सोचता तक नहीं, और इसी के चलते न जाने क्या क्या प्लान करके बैठते हैं, और मरना पड़ा तो ये करना है वो करना है, ऐसा करना है वैसा करना है, ये बचा के रखा वो बचा के रखा, तो ये याद करते करते मन इतना बेचैनी हो जाता है, इतना बेचैनी होता है, कहाँ मरने के लिए तैयार होता है। मरते समय सुकून से मरते तो शायद सुगति में जाते, मरते समय तरप तरप के बेचैनी होके अरे मला ये करायचे होते, ते करायचे होते, मुझे ये करना है वो करना है, ऐसे करके मरेंगे, बेचैनी होके मरेंगे तो कहाँ सुगति हो जाएंगे। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं भावय मरण सते, मरना है हमेशा याद रखो, और मैं आज ही मरूंगा अभी मरूंगा, इस तरह सोचते सोचते काम करते जाओ। हम ऐसा तो नहीं सोचते ना, कल मरूंगा ये सोच के हम काम करते हैं क्या? 1 महीने में मरूंगा ये सोच के काम करते हैं क्या? नहीं, अभी तो प्रज्ञा छोटी है, उसको बड़ा बनाना है, उसको क्या क्या बनाना है, हाँ ये करना है वो करना है, सालों साल का प्लानिंग चलता है। तथागत बुद्ध के समय में बहुत सारे भिक्षु लोग जमा होके, और तथागत बुद्ध अनित्य की बात समझाते हुए अनित्य भावना करना है ऐसा उपदेश देते हैं। हाँ, एक दिन हमें मरना है, एक दिन बीमारी पड़ना है, एक दिन बुढ़ापे होना है, एक दिन सब छोड़ छाड़ के जाना ही है।
अनित्य की बात बताते हुए भिक्षुओं से पूछते हैं, भिक्षुओं आप लोग अनित्य भावना करते हो क्या? सारे भिक्षु लोग कहते हैं भगवान हम खूब अच्छे से अनित्य भावना करते हैं। फिर तथागत बुद्ध पूछते हैं तो बताओ कैसे अनित्य भावना करते हो? तो वहाँ बैठे हुए एक समूह भिक्षु लोग कहते हैं भगवान हम इस तरह से अनित्य भावना करते हैं कि 24 घंटे के अंदर एक दिन एक रात, एक दिन एक रात के अंदर भी हम मर सकते हैं, ऐसा याद करते हुए हम अनित्य भावना करते हैं। तथागत बुद्ध ठीक है कहते हुए फिर दूसरे भिक्षुओं से पूछते हैं, भिक्षुओं आप लोग कैसे अनित्य भावना करते हैं? वो लोग कहते हैं भगवान हम तो एक दिन के अंदर भी मर सकते हैं, ये जीवन का अंत हो सकता है, ऐसा याद करते हुए हम अनित्य भावना करते हैं और धम्म आचरण करते हैं। तथागत बुद्ध ठीक है कहते हुए फिर दूसरे समूह भिक्षुओं को पूछते हैं, भिक्षु आप लोग कैसे अनित्य भावना करते हो? क्योंकि सारे के सारे अनित्य भावना करने वाले भिक्षु लोग हैं। तो बुद्ध पूछते हैं कैसे अनित्य भावना करते हो? तो वो भिक्षु बोलते हैं भगवान हम तो इस तरह अनित्य भावना करते हैं जैसे एक खाना खाते समय जितना लगता है उतने समय के अंदर भी हमारा मृत्यु आ सकता है, हम मर सकते हैं, ये याद करते हुए हम अनित्य भावना करते हैं और धम्म के आचरण करते हैं। तथागत बुद्ध फिर बाकी भिक्षुओं को पूछते हैं कि भिक्षु आप लोग कैसे अनित्य भावना करते हो? फिर वो भिक्षु कहते हैं भगवान हम तो एक निवाला खाना खाते समय जितना समय लगता है एक निवाला, उतने समय के अंदर भी हम मर सकते हैं, ये जीवन का अंत हो सकते हैं, ऐसा याद करते हुए हम अनित्य भावना करते हैं। तथागत बुद्ध फिर बाकी भिक्षुओं को पूछते हैं कि आप लोग कैसे अनित्य भावना करते हो? तो वो लोग कहते हैं भगवान हम इस तरह अनित्य भावना करते हैं कि जो एक श्वास हम लेते हैं इतने के अंदर में भी हमारा मृत्यु हो सकता है। श्वास अंदर गया बाहर नहीं आया खत्म, श्वास बाहर गया अंदर नहीं आया तो खत्म। एक श्वास के अंदर भी हम मर सकते हैं, ऐसा याद करते हुए हम अनित्य भावना करते हैं। तथागत बुद्ध ने क्या पूछा सबसे? अनित्य भावना करते हो कि नहीं? सबने कहा करते हैं। तो उसमें से पहला समूह ने क्या जवाब दिया? कैसे अनित्य भावना करते हैं? एक दिन रात के अंदर भी मर सकते हैं, ऐसा अनित्य भावना करते हैं। फिर दूसरे समूह ने क्या जवाब दिया? एक दिन के अंदर भी हम मर सकते हैं, ऐसा अनित्य भावना करते हैं। तीसरे समूह ने क्या जवाब दिया? खाना खाते समय जितना लगता है उतने समय के अंदर भी हम मर सकते हैं, ऐसा अनित्य भावना करते हैं। चौथा समूह ने क्या जवाब दिया? कैसे अनित्य भावना करते हैं? कैसे? एक निवाला खाते समय भी मर सकते हैं, ऐसे अनित्य भावना करते हैं। और पांचवा समूह ने क्या जवाब दिया? एक श्वास लेते समय भी हम मर सकते हैं, इस तरह का अनित्य भावना करते हैं। उस समय तथागत बुद्ध ने जो दिन रात के अंदर भी मर सकते हैं ऐसा अनित्य भावना करने वालों की प्रशंसा नहीं किया। जो एक दिन के अंदर भी मर सकते हैं ऐसा याद करते हुए अनित्य भावना करने वाले भिक्षुओं को, उन लोगों को भी प्रशंसा नहीं किया। फिर एक खाना खाते समय जितना समय लगता है उतने समय में भी हम मर सकते हैं, ऐसे याद करते हुए धम्म आचरण करने वाले, अनित्य भावना करने वाले ऐसे भिक्षुओं को भी तथागत बुद्ध ने प्रशंसा नहीं किया। फिर तथागत बुद्ध ने
जो एक निवाला खाते समय में भी मर सकते करके क्षण प्रति क्षण जो अनित्य भावना करने वाले भिक्षु है, उन लोगों को तथागत बुद्ध प्रशंसा करते हैं। और जो एक श्वास लेते समय में भी मर सकते हैं करके अनित्य भावना करके तम आचरण करने वाले भिक्षुओं को भी प्रशंसा किया। तथागत बुद्ध ने साधु 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 इसी तरह नित्य भावना करना चाहिए करके प्रशंसा किया। मतलब तथागत बुद्ध कहते हैं क्षण प्रति क्षण हर पल हर क्षण हमें सजग रहना चाहिए, सचेत रहना चाहिए। कभी भी कहीं भी कैसे भी मृत्यु आ सकता है और वो मृत्यु अभी के अभी आ सकता है। और अभी के अभी मुझे मरना पड़े तो मेरा काम सब बाकी हो गया क्या, सारा काम खत्म हो गया क्या, मुझे जो पाप से दूर रहना है वो मैं दूर हो गया क्या, जो धम्म में आगे बढ़ना है वो किया क्या, मुझे दान देना है दिया क्या, शील पालन करना है किया क्या, ध्यान भावना करना है किया क्या। हर क्षण हर पल सजग सचेत होके ऐसे धम्म का काम करते करते जाना चाहिए। तथागत बुद्ध कहते हैं हर पल हर क्षण। अगर 24 घंटे का भी अनित्य भावना याद करेंगे तो 23 घंटे इंसान गलत काम करेगा, 1 घंटा ही अच्छा करके मरूंगा ऐसा सोचते हैं। अगर वही क्षण वो मर सकता है ऐसे याद किया तो उसके लिए समय नहीं बचा गलत करने के लिए, समय नहीं बचा पाप करने के लिए। बस उसको तो हर पल हर क्षण अच्छा ही करते जाना है, पुण्य ही करते जाना है, धम्म ही करते जाना है। अगर हमारे जीवन में पता चला कि अभी हम मरने वाले हैं तो हम क्या करके मरेंगे? पुण्य करके मरेंगे या पाप करके मरेंगे? या किसी को बदला लेके मरेंगे या किसी का उपकार करके मरेंगे? क्या करके मरेंगे? अरे मैंने इतना अच्छा दारू का बोतल वहां रखा है, पहले ये खत्म करता हूँ फिर मरता हूँ करके वो दारू का बोतल पिएगा? या मुझे अरे मेरे पास इतना पैसा है मुझे दान देना था करके दान देगा, या अच्छे से शील पालन करेगा, या अच्छे से ध्यान भावना करेगा, या ये करेगा, या उसके प्रति मुझे गुस्सा है अभी मरने वाला हूँ जाके मारूंगा उसको, ऐसे जाके मारेगा। क्या करेगा? अच्छा करके मरेगा या बुरा करके मरेगा? निश्चित रूप से अच्छा ही करके मरेगा, बुरा करके कोई मरना नहीं चाहेगा। शराब दारू पी के कोई नहीं मरेगा, किसी को लाफा मार के कोई मरना नहीं चाहेगा। इसलिए बुद्ध कहते हैं हर पल हर क्षण हम मर रहे हैं, कभी भी हमें मरना कभी भी हमें मरना पड़ सकता है। ये बात याद करते करते हमें अनित्य भावना करना चाहिए, ऐसा तथागत बुद्ध कहते हैं। भावय मरना सति, मरना हमेशा याद रखना है, अनित्य हमेशा याद रखना है। हम जवान हमेशा नहीं रहेगा, हम अच्छे हमेशा नहीं रहेगा, कोई हमेशा धनवान भी नहीं रहेगा, कोई हमेशा गरीब भी नहीं रहेगा। उसके काम उसके मेहनत उसके कर्म के हिसाब से वो ऊपर नीचे होता रहेगा। नित्य कुछ भी नहीं है, अनित्य ही अनित्य है, बदलता रहता है बदलता रहता है, और ये इसका स्वभाव है। इसलिए ये यथार्थता को जानते हुए किसी भी चीज में अहंकार मत करना। न धन संपत्ति है कह के, न परिवार है कह के, न मैं बलवान हूं करके, न मैं खूबसूरत हूं करके, किसी भी चीज पे अहंकार नहीं करना चाहिए, क्योंकि यह नित्य नहीं है। और अनित्य को जानते हुए खूब पुण्य करना चाहिए, खूब धम्म करना चाहिए, और अनेक अकुशल पाप से दूर रहना चाहिए। ये तथागत बुद्ध के उपदेश है। तो हम यही कामना करते हैं कि हम भी जीवन में खूब पुण्य कर सके, खूब धम्म कर सके, अकुशल पाप से दूर रह सके, और जीवन में ज़्यादा से ज़्यादा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, यह अमूल्य,
ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सब मंगलम। साधु साधु साधु। ये पुण्यानुमोदन करने के लिए आइए। पुढे एक वाटी पण घ्या, एक वाटी आण बाळा, छोटी वाटी आणा त्याच्यात फुलं टाका. बाकी बैठिए। फुलं टाका विकास. या समोर या. तुमचे भाऊ कुठे? समाधान तू कुठे गेली? बाहेर का पळायला लागले? चटके लागायला लागले का? या या लवकर या. या बसा इथं पुढे बसा. या बैठो, बसा घरात. इधर और उधर करके, एक जन इधर बैठो, एक जन उधर बैठो। हाँ या भैया पुढे या तुम्ही. बसा खाली. जरा उसको सेट करो। ऐसा इधर भगवान बुद्ध को छोड़ दो, आधा इधर आधा उधर करो। गुडघ्यावर बसा, पाणी कोण टाकतं? तुम्ही टाका. गुडघ्यावर बसा। या लवकर पुढे. मांडी घालून बसा, मांडी घालून बसा. मांडी नहीं नहीं, उसको नीचे रखा, वहाँ नीचे रखो, पकड़ो ना। जरा जरा पता असा जरा. गुडघ्यावर बसा, पैर पीछे करके। आप भी सामने आओ, हां गॅस टाक पुढे करा त्यांच्या. सामने आओ। टाकायला असं जे करा पुढे त्यांच्या. हाँ असं सारखे धार करायची बंदूकी गाठ निकालना है, वो ऐसा निकालो, वो निकालो, वो वायर भी निकालो, उसको एक बार बंद वायर निकालना है। सर्वांनी हात लावा पाठी. आप इधर आओ ना। समाधान दीपा दे पुढे. उसमें हाथ रखो, धीरे धीरे इसमें पाणी टाकायचं माती. इदंगो ज्ञातिनं होतु सुखिता वन्तु ज्ञातयो। इदंगो ज्ञातिनं होतु सुखिता वन्तु ज्ञातयो। इदंगो ज्ञातिनं होतु सुखिता वन्तु ज्ञातयो। एतावता चाम्मे संपदं पुण्य संपदं सप्पे देवानुमोदन्तु सप्प सम्पत्ति सिद्धिया। एतावता चाम्मे संपदं पुण्य संपदं सप्पे सत्तानुमोदन्तु सप्प सम्पत्ति सिद्धिया। एतावता चाम्मे संपदं पुण्य संपदं सप्पे भूतानुमोदन्तु सप्प सम्पत्ति सिद्धिया। साधु साधु साधु। बुद्धानुभावेन धम्मानुभावेन संघानुभावेन ये पुण्य द्वारा दिवंगत माता पिता को सुगति प्राप्त हो, दुख मुक्त निर्वाण प्राप्त हो। जो भी दिवंगत हो चुके हैं उन लोगों को ये पुण्य दुख मुक्ति के लिए हेतु हो, कारण हो, और सभी के जीवन में हमेशा सुख शांति हो, ऐसे कामना करते हैं। सब लोग हाथ जोड़िए। सबको बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। आप सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। सपेतियो विभाजन्तो सब्ब रोगो विनाशतो माते भवतु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुते भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुते भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा
सोते भवन्तु ते एचितां वाचितां लुय्यांगे पमेव समेजतु सापे पुरेन्तु चित्तसङ्कपा छन्दोपन्नरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सग सम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति इमिनाते समेजतु साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। हिरव्या झाडाला आपण जाणार इसको साइड में रखिए और ये पकड़िए पायाजवळ ठेवा तिकडं नंतर झाडाला घ्या तिकडं कुठं तरी ठेवा खाली बस फलं दानं देमं पूजयमं इदं मे पुण्यं आसवक्षया वहं होतु इदं मे पुण्यं निब्बानस्य पचयो होतु इदं मे पुण्यं सभ्ये सत्ता सुखिता भवन्तु। दानं ददन्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना गच्छन्तु देवता गता सुखी हो मंगलो। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।